मशाल न्यूज नेटवर्कमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत। प्रेक्षको, मशाल न्यूज नेटवर्क या चॅनलला मिळालेला प्रतिसाद हा प्रचंड आहे। प्रेक्षकांच्या विविध स्वरूपाच्या मागण्या ह्या वाढत्या आहेत आणि म्हणूनच या चॅनलवर आम्ही एक नवीन मालिका सुरू करणार आहोत। आपल्या गावखेड्यांमध्ये पाड्यांमध्ये बरीचशी अशी प्रेक्षणीय स्थळं आहेत, काही पौराणिक मंदिर आहेत, काही ऐतिहासिक स्थळं आहेत आणि ह्या स्थळांची माहिती ही सर्वदूर पोहोचावी। खरं तर हे चॅनल 184 देशांमध्ये बघितलं जातं आहे, म्हणजे जगभर ही माहिती जावी अशी बऱ्याचशी लोकांची अपेक्षा आहे आणि म्हणून आम्ही एक नवीन मालिका सुरू करतोय। त्या मालिकेद्वारे या सर्व प्रेक्षणीय स्थळांची माहिती या आमच्या चॅनलच्या माध्यमातून दिली जाईल। आपल्याला फक्त एवढंच करायचं आहे की आपल्या परिसरामध्ये असं काही चांगलं स्थळ असेल, असं काही पर्यटन स्थळ असेल किंवा मंदिर असेल, किल्ला असेल किंवा अन्य कुठलीही प्रसिद्ध वास्तू असेल तर त्याबाबतची माहिती आणि काही फोटोग्राफ्स आमच्या नंबर्सवर तुम्ही जर पाठवलेत तर आमचे प्रतिनिधी आपल्याशी संपर्क साधतील, स्वतः त्या गावामध्ये येतील आणि पूर्ण त्या स्थळाची शूटिंग करून आम्ही ती जगभर पोहोचवण्याची व्यवस्था करू। प्रेक्षको, आजच्या भागाला सुरुवात करण्यापूर्वी मी पुन्हा एक विनंती करणार आहे की आम्ही ज्या मुलाखती घेतोय त्या मुलाखती घेण्यामागचा उद्देश आहे की विविध स्वरूपाच्या चर्चा, वंदता, आख्यायिका ह्या पसरतात। कुणा एका व्यक्तीबद्दल आपण एखादी अफवा पसरवतो आणि त्या अफवेला धरून बऱ्याचशा गोष्टी आपण रंगवून सांगतो। ज्यांच्याबद्दल प्रश्न विचारले जातात, ज्यांच्याबद्दल चर्चा केली जाते, अशा माणसांना आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये बोलवतो आणि त्यांना बोलतं करतो। तुमच्या मनातले काही प्रश्न, काही माझ्या मनातले प्रश्न हे आम्ही त्यांना विचारतो आणि त्यांची उत्तरं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। आपल्या भागामध्येही अशा काही व्यक्ती असतील तर त्यांचा परिचय, त्यांचे फोटो आमच्याकडे नक्की पाठवा। आम्हीही त्यांना आमच्या चॅनलमध्ये बोलू आणि त्यांच्याकडून त्या प्रश्नांची उत्तरं घेऊ। प्रेक्षक हो, आजही तुमच्याच मागणीप्रमाणे म्हणजे ज्या व्हिडिओंवर खूप मोठ्या प्रतिक्रिया आहेत की आमच्या भागातील या माणसांना बोलवा, यांची मुलाखत घ्या, त्यांना हे प्रश्न विचारा, असं सांगण्यात आलं होतं। त्यांचे सर्वांच्या मुलाखती आम्ही घेणं सुरू केलेलं आहे। तरीपैकी आजचं प्रमुख नाव आहे की आज मी ज्यांच्याशी चर्चा करणार आहे, ज्यांना जनतेच्या न्यायालयामध्ये आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करून त्यांच्यावर आम्ही काही आरोप ठेवणार आहोत। ते आहेत तुमचे आमचे सर्वांचे परिचित एक डॅशिंग नेतृत्व, एक धडाडीचा कार्यकर्ता, ना कभी बिका ना कभी रुका और ना कभी झुका। नाही तो कोणासमोर वाकला, नाही कोणासमोर झुकला, नाही विकला गेला। जे पण करायचं ते छातीची 2 बटणं उघडी ठेवून छाती ठोकपणे लढाऊ बाण्याचा आणि बहुजनांसाठी एक उमद नेतृत्व, एक तरुण नेतृत्व, एक अभ्यासू नेतृत्व, अर्थात ॲडव्होकेट किरण चन्ने, जे विद्यार्थी दशेपासून बहुजनांच्या चळवळीमध्ये आक्रमकपणे सहभागी होत आहेत। आजही विविध पदांवर ते कार्यरत आहेत। खरं तर RPIचा सेक्युलर नावाचा जो पक्ष आहे त्या पक्षाचे ते महाराष्ट्र राज्याचे सेक्रेटरी आहेत। बहुजन विद्यार्थी संघटना जी महाराष्ट्रभर काम करते त्याचे कार्याध्यक्ष आहेत आणि भिवंडीमध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे आक्रमकपणे काम करणाऱ्या लेबर फ्रंटचे ते जनरल सेक्रेटरी आहेत। भिवंडी महानगरपालिकेमध्ये जे आक्रमकपणे कामगार काम करत आहेत त्या लेबर फ्रंटच्या युनिटचे ते स्वतः अध्यक्ष आहेत आणि विविध पदांवर काम करता करता ती ज्या पद्धतीने वकिली करतायत, ज्या पद्धतीने जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करतायत, ती सगळी जर पद्धत बघितली तर बहुजनांना असा नेता मिळणार नाही असं सर्वांचंच मत आहे। मात्र त्या पलीकडे जाऊन त्यांच्याही काही चुका झाल्यात, त्यांनीही काही चुकीचे निर्णय घेतलेत, जे तरी आपल्यासाठी चुकीचे वाटत असले तरी ते त्यांच्यासाठी बरोबर असतील। तरीच प्रश्न घेऊन आपण त्यांना भेटणार आहोत। मी आमच्या मशाल न्यूज रूममध्ये स्वागत करतोय ॲडव्होकेट किरण चन्ने साहेब तुमचं।
आणि माझा पहिला थेट प्रश्न तुमच्यावर आहे, जो जनतेमधून आलेला आहे, की बहुजनांच्या चळवळी जशा फुटतात, बहुजनांचे पक्ष जसे फुटतात, त्याची शक्ल होतात, तसंच तुमचा पूर्वीचा आठवले गट ही फुटला आणि तुम्ही आठवले गटातून बाहेर पडले आणि RPI सेक्युलर नावाच्या पक्षामध्ये सामील झाले. तुम्ही आठवले यांना का सोडलं? पहिल्यांदा मी मशाल न्यूज नेटवर्कचे आभार व्यक्त करतो की त्यांनी मला या ठिकाणी मुलाखतीला बोलवलं. खरं तर मला अभिमान वाटतो आहे की मी या स्टुडिओमध्ये बसल्यानंतर मला असं स्वतःला फील होतं आहे की मी कुठल्या तरी एका नॅशनल न्यूज चॅनलच्या रूममध्ये बसलेलो आहे. मी आमचे मित्र या न्यूज चॅनलचे संपादक शरद पाटील यांना शुभेच्छा देईन त्याच्यासाठी की वाडा तालुक्यासारख्या अत्यंत आदिवासी बाहुल अशा तालुक्यामध्ये अत्यंत दुर्गम भागामध्ये इतका अद्ययावत असा स्टुडिओ त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे. मी सर्व शेतकरी बांधवांना, आदिवासी, दलित, कष्टकरी जनतेला, सर्व बहुजन जनतेला अशी विनंती करेन की त्यांनी त्यांच्या समग्र आयुष्यामध्ये मशाल पेपरच्या माध्यमातून सातत्यानं येथील राजकीय परिस्थिती असेल, सामाजिक, शैक्षणिक असेल, याच्यावर आपल्या लेखणीद्वारे आसूड ओढण्याचं काम केलेलं आहे आणि नेहमी ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांचा आवाज शासन दरबारी पोचवण्याचं काम केलेलं आहे. आज मला वाटते त्यांच्याकडे एक अत्यंत अद्ययावत असं शस्त्र त्यांनी या ठिकाणी उभं केलेलं आहे, ज्या शस्त्राच्या माध्यमातून ते मला वाटते इथल्या कष्टकरी जनतेचा, आदिवासी जनतेचा, शेतकरी जनतेचा, बहुजन बांधवांचा सर्व अन्याय अत्याचाराचे प्रश्न असतील, त्यांचे शिक्षणाचे प्रश्न असतील, त्यांचे सामाजिक प्रश्न असतील, ह्या सर्व प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी या स्टुडिओचा ते वापर करतील आणि अन्यायग्रस्त पीडित जनतेचा आवाज ते शासन दरबारी पोचवतील अशी मी त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो आणि ते करतील देखील. तरी मी सर्व जनतेला अशी विनंती करेन की त्यांनी त्यांचा जो मशाल न्यूज नेटवर्क जो चॅनल आहे तो सर्वांनी मला वाटते जास्तीत जास्त प्रमाणात बघावा, त्याचा प्रचार आणि प्रसार करावा, जेणेकरून आपल्यालाही एक मदत होईल आणि हा चॅनल अतिशय वृद्धिंगत होईल अशी माझ्या मनापासून त्यांना शुभेच्छा आहेत. धन्यवाद साहेब. आता मी आपल्या प्रश्नाचं उत्तर देतो. हो, मुळामध्ये रिपब्लिकन चळवळीची संकल्पना आहे ती बाबासाहेबांनी खुल्या पत्राद्वारे अधोरेखित केलेली आहे. त्याचं प्रतिबिंब भारतीय राज्यघटनेत आहे. रिपब्लिकन चळवळ ही जातीविरहित समाज व्यवस्था निर्माण करण्याचं ध्येय उराशी बाळगणारी चळवळ आहे. स्वातंत्र्य, समता, सामाजिक न्याय या विचारांवर चालणारी रिपब्लिकन चळवळ आहे. आम्ही रामदास आठवलेंबरोबर काम करत होतो, परंतु सत्तेच्या लालसेपोटी त्यांनी 2014च्या निवडणुकीपूर्वी शिवशक्ती आणि भीमशक्ती असा विचार पुढे आणण्याचं काम केलेलं आहे. त्याला एक आंबेडकरवादी म्हणून माझा व्यक्तिशः तर विरोध होताच, परंतु विशेष करून बाबासाहेबांचा विचार मांडणारा मग तो साहित्यिक वर्ग असेल, सामान्य कार्यकर्ता असेल, यांचाही मोठ्या प्रमाणात विरोध होता. त्याला एक मोठी राजकीय अशी पार्श्वभूमी आणि वैचारिक पार्श्वभूमी आहे. मुळामध्ये बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केल्यानंतर सातत्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा दलित जनता असेल यांचा उपमर्द करण्याचं काम केलेलं आहे. नामांतराच्या लढ्यामध्ये ते असं म्हणाले होते की घरात नाही मीठ आणि मागतात विद्यापीठ. त्यामुळं त्यांची जी मराठा विद्यापीठाच्या नामांतराच्या आंदोलनामध्ये जी बाळासाहेब ठाकरेंची भूमिका होती ती मुळातच दलित जनतेच्या जिवारी झोंबणारी होती. त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरेंनी भाषण करत असताना सातत्यानं बाबासाहेबांबद्दल अत्यंत खालच्या थराला जाऊन त्यांनी टीका केलेली आहे. ते असं म्हणायचे की भोपल्याला चष्मा लावा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिसतील. त्यामुळं एकूणच शिवसेनेच्या वैचारिकतेबद्दल, शिवसेनेच्या भूमिकेबद्दल सातत्यानं दलित जनतेमध्ये एक प्रकारचा आक्रोश राहिलेला आहे, राग राहिलेला आहे. आणि त्यामुळं रामदास आठवलेंनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी हा निर्णय घेतल्यानंतर
संबंध दलित चळवळीमध्ये, आंबेडकरी चळवळीमध्ये एक विचारमंथन, चर्चा आणि रामदास आठवलेंना विरोध अशा विविध पातळ्यांवर समाज विचार करत होता. आणि तेव्हा आम्हालाही तो विचार न पटल्या कारणानं, कारण शेवटी शिवसेनेची वैचारिकता ही हिंदुत्ववादी आहे आणि रिपब्लिकन चळवळीची वैचारिकता ही धर्मनिरपेक्षतावादी आहे. त्यामुळे या विचारांचं मेळ घालणं हे कुठेतरी बाबासाहेबांशी कृतज्ञता केल्यासारखं होतं. आणि त्यामुळं आम्ही रामदास आठवलेंना सोडलं आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर या पक्षाची स्थापना केली. कारण बाबासाहेबांच्या संबंध संविधानामध्ये सेक्युलर हा शब्द सातत्याने येतो. बाबासाहेब असं म्हणायचे की तुमचा जो धर्म आहे तो धर्म तुमच्या 4 भिंतीच्या आत ठेवा आणि बाहेर फिरताना मात्र पहिल्यांदा आपण माणूस म्हणून आहोत, ते माणूस म्हणून जागा, अशा पद्धतीचा बाबासाहेबांचा विचार आहे. त्यामुळं आम्ही शिवसेनेच्या विचाराच्या विरोधामध्ये असल्याकारणानं, वैचारिक भूमिका आमची विरोधात असल्याकारणानं आम्ही रामदास आठवलेंना सोडलं आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर नावाच्या पक्षाची स्थापना केली. नाही, पण तुम्ही आता जे बोललात की आठवलेंवर आरोप केलात की ते सत्तापिपासू आहेत, मात्र आंबेडकर चळवळीतली बहुसंख्य कार्यकर्ते हे आठवलेंसोबत आहेत, ते तुमच्यासोबत नाही आहेत. मला असं वाटते की ज्यांचा वैचारिक अधपात झालेला आहे, ज्यांना बाबासाहेब समजलेलं नाही, ज्यांना फुले समजलेलं नाही, ज्यांना शाहू महाराज आणि शिवाजी महाराजही समजलेलं नाही, आणि जे सत्तेसाठी सत्तेचे पिपासू असे जे लोक आहेत, ज्यांना असं वाटते की आम्हाला काहीतरी सत्तेत मिळालं पाहिजे, असे लोक त्यांच्याबरोबर आहेत आणि ते अत्यंत तुरळक प्रमाणात आहेत. परंतु ज्या राजकीय पक्षांची ती गरज आहे ते राजकीय पक्ष मात्र सातत्यानं रामदास आठवले आणि त्यांचे जे काही कार्यकर्ते आहेत यांना मीडियासमोर ठेवण्याचं काम करत असतात. आणि त्यामुळे एक समाजामध्ये अशी एक भावना तयार होते की मोठ्या प्रमाणामध्ये रामदास आठवलेंच्या बरोबर कार्यकर्ते आहेत. मुळामध्ये असे काही कार्यकर्ते रामदास आठवलेंच्या बरोबर नाहीत, अत्यंत तुरळक प्रमाणात असे कार्यकर्ते आहेत, हे आपण लक्षात नाही. पण त्यांना आता केंद्रात मंत्रीपद आहे किंवा त्यांच्या भोवती पूर्ण प्रसिद्धीचं बल आहे. तसं RPI सेक्युलर ही संघटना की हा पक्ष वाढताना दिसत नाही की मोठा होताना दिसत नाही, तो कुठेही सत्तेच्या वर्तुळात नाही आहे किंवा कुठेही प्रसिद्धीचं झोतात नाही आहे. आम्ही बाबासाहेबांच्या विचारांना मानणारे लोक आहोत. आम्हाला असं वाटतं की कुठलंही राजकीय स्वातंत्र्य हे सामाजिक क्रांतीनंतर येत असतं आणि त्यामुळं 80% समाजकारण आणि 20% राजकारण ही आमची नेहमी भूमिका राहिलेली आहे. समाजाच्या प्रश्नांवर, बहुजन समाजाच्या प्रश्नावर, दलितांच्या अन्याय अत्याचाराच्या प्रश्नावर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आमचा पक्ष अत्यंत अग्रेसर असतो. आम्हाला राजकारणात काय मिळालं नाही हा दुय्यम प्रश्न आहे, परंतु आम्ही बाबासाहेबांच्या मार्गावर चालत आहोत का, तर याचा आम्हाला अभिमान आहे की आम्ही बाबासाहेबांचा वैचारिकतेचा मार्ग सोडलेला नाही. आम्हाला देखील सत्ताधाऱ्यांनी विकत घेण्याचा किंवा सत्तेची अनेक पदं देण्याची लालसा दिली, परंतु त्याच्या पुढे जाऊन आमचं जे काही जीवन घडलेलं आहे ते केवळ बाबासाहेबांमुळं घडलेलं आहे, बाबासाहेबांनी दिलेल्या विचारामुळं घडलेलं आहे. आणि त्यामुळं बाबासाहेबांची बेईमानी करणं हा मला वाटतं बाबासाहेबांशी असणारा कृतज्ञपणा आहे असं आम्हाला वाटतं. आणि त्यामुळं आम्ही जरी प्रकाश झोतात नसलो तरी मला वाटतंय आंबेडकरी जनतेच्या मनात आहोत, दलितांच्या मनामध्ये आहोत. म्हणजे आंबेडकर जनता तुमच्याबरोबर असं तुमचं म्हणणं आहे? हो, नक्कीच. विधायक प्रश्नांवर आणि वैचारिकतेच्या प्रश्नावर आंबेडकरवादी जो सच्चा आंबेडकरवादी आहे तो वैचारिकतेशी कधीही बेईमानी करणार नाही आणि तडजोडी करणारे केवळ राजकीय पदासाठी, असं आम्हाला वाटतं. मी आता पुढचा प्रश्न असा आहे की तुमचे जे विविध गट आहेत, बहुजन चळवळीतले लोकांचे विविध गट आहेत, ते कुठल्या पक्षाशी अटॅच आहेत, कुठल्या नेत्याच्या आधिपत्याखाली आहेत. तुमचा जो गट आहे तो कोणत्या पक्षाला अटॅच आहे की कोणाची विचारधारा मानणार आहे? राजकीय पक्षांबद्दल बोलतो मी. मला वाटतं की सध्याच्या परिस्थितीमध्ये भारतीय संविधान हे धोक्यात आलेल्या अशी सतत ओरड देशामध्ये होते आहे. बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून जे समस्त जनतेला स्वातंत्र्य, समता, सामाजिक न्याय ही जी काही मूल्ये दिलेली आहेत ती लोकशाही मूल्ये कुठेतरी संपुष्टात आणण्याची एक प्रक्रिया, मी डायरेक्ट थेट आरोपच करतो, भाजपा पक्षाकडनं सुरू आहे. भाजपा पक्षाच्या आमदार आणि खासदारांची भूमिका ही दुहेरी राहिलेली आहे. म्हणजे एकीकडे नरेंद्र मोदी संसदेमध्ये जात असताना संसदेच्या
पायरीवर पाया पडताना दिसत आहेत, परंतु त्याच संविधानाच्या प्रती संसदेच्या बाजूला जेव्हा काही फंडामेंटलिस्ट मूलतत्ववादी विचाराचे लोक जाळतात त्यांच्यावर मात्र कारवाई करताना दिसत नाहीत. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की भाजपाचे जे काही आमदार आहेत, आपण बघितलं असेल सोशल मीडियावर वगैरे बघितलं असेल, टी व्हीवर बघितलं असेल की ते असं सांगतायत की आम्ही सत्तेवर याच्यासाठीच आलेलो आहोत की आम्हाला या देशाचं संविधान बदलायचं आहे. आम्हाला असं वाटतं की संविधान हा आमचा राष्ट्रीय ग्रंथ आहे, संविधान ही आमच्या जगण्यासाठी असणारा नियम आहे आणि त्यामुळं संविधानाच्या विरोधामध्ये जे कोण लोक आहेत त्यांना सत्तेपासून पाय उतार करणं ही मला वाटते पुरोगामी विचाराचे जे लोक असतील, समाजवादी विचाराचे लोक असतील आणि जे परिवर्तन आणि प्रागतिक विचाराचे जे लोक आहेत, मग ते कुठल्या जाती धर्माचे असो, त्यांची एक नैतिक जबाबदारी आहे की ह्या देशातलं संविधान टिकलं पाहिजे. आणि जे कोणी आम्ही संविधान हटवण्यासाठी आलेलो आहोत आणि या देशामध्ये मनुष्य राज्य आणण्यासाठी आलेलो आहोत अशी जे वल्गना करतायत त्या भाजपा पक्षाला सत्तेपासून रोखलं पाहिजे. त्यामुळं आम्हाला असं वाटतं की काँग्रेसच्या काही भूमिका जरी आम्हाला पटत नसल्या तरी सध्याच्या परिस्थितीमध्ये काही करून सत्तेपासून भाजपाला रोखणं हे मला वाटते देशाच्या हिताचं असणार आहे. आणि त्यामुळं आमची भूमिका जी पुढची असणार आहे की आम्ही या भाजपाला सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेसच्या बरोबर जाऊ आणि काँग्रेसला मदत करू असं आम्हाला वाटते. कारण काँग्रेसची भूमिका ही संविधान विरोधी नाही, संविधान बदलण्याची ती भाषा करत नाही, त्यामुळे ते आम्हाला जवळचे वाटतं. संविधानाची भाषा बदलण्याची करते कोण? कारण नरेंद्र मोदी असतील त्यांनी कधी असं सांगितलेलं ना आम्ही संविधान बदलणार आहोत, उलट ते संविधानाचं रक्षण करणार असं वारंवार बोलतात. भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष जे आहेत अमित शहा, त्यांनीही कधी असं बोललेलं नाही संविधानाबद्दल. जी संविधानाबद्दल जी ओरड सुरू आहे की संविधान बदलणार, वस्तुस्थिती नेमकी काय? वस्तुस्थिती अशी आहे की संविधानानं जे काही आम्हाला अधिकार दिलेले आहेत, मग अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार असेल, आम्हाला आमची मतं मांडण्याचा अधिकार आहे, हा आम्हाला संविधानाने दिलेला अधिकार आहे. परंतु जो कोणी भाजपाच्या विरोधामध्ये बोलेल त्याला देशद्रोही ठरवलं जात आहे. नाही, मी संविधानाबद्दल बोलतोय. संविधान बदलणार असं नरेंद्र मोदी किंवा अमित शहा बोललेले नाही. बोललेले आहेत, वारंवार त्यांचे आमदार खासदार बोललेले आहेत. आणि जर त्यांना संविधान बदलायचं नाही असं ते म्हणत असतील तर मला असं वाटतं की टीव्ही मीडियावर त्यांचे जे प्रवक्ते आहेत रविशंकर, त्यांनी स्वतः असं लागलं एक नवीन संविधान आमच्यासमोर तयार आहे. त्यांचे आमदार असं म्हणतात की आम्ही संविधान बदलायलाच आलेलो आहोत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की नरेंद्र मोदी त्यांच्या बाबतीमध्ये काही कारवाई करताना दिसत नाही आहेत. उलट पक्षी संविधानाच्या ज्या काही तरतुदी आहेत आम्हाला दिलेल्या, मग आरक्षणाचाच प्रश्न असेल असं आपण समजू. आरक्षण, बेरोजगारीचा मुद्दा हा सरकारला विचारला जात नाही. बेरोजगार, आमची बेरोजगारी आरक्षणामुळे आहे अशा पद्धतीचा सुतोवाच करताना काही लोक दिसत आहेत. याच्या बाबतीमध्ये स्पष्ट भूमिका शासन करताना दिसत नाही. त्यामुळं शासनाची भूमिका जी आहे ती संविधान विरोधी आहे. कारण ते सरळ असं म्हणतायत की आम्हाला मनुस्मृतीचं राज्य पाहिजे, आम्हाला या देशामध्ये मनुस्मृतीचं राज्य आणायचं आहे. आणि मनुस्मृती किती चांगली आहे हे ते महिलांच्या तोंडून वाजवायला लागलेले आहेत. मुळामध्ये जर मनुस्मृतीमध्ये आपण गेलो तर मनुस्मृती असं म्हणते की स्त्री अत्यंत गुलाम आहे, स्त्री पुरुष समान नाही आहेत. मनुस्मृती वर्णव्यवस्थेवर अवलंबून आहे, म्हणजे ब्राह्मणांनी शिक्षण, संपत्ती असं काम करावं. मला तुम्ही वकील आहात किरणजी, आपण वकील आहात, वकील म्हणून सांगा की असं संविधान बदलता येते का बदलता येईल का? येतं. जर मला असं वाटतं की संविधान बदलण्याच्या दृष्टिकोनातून जी पावलं उचलायला पाहिजेत ती बीजेपीने उचललेली आहेत. परंतु मधल्या काळामध्ये त्यांच्याकडनं छत्तीसगड आणि जी दुसरी 2 राज्य गेली जी काँग्रेसने हातात घेतली, तर मला असं वाटतं की संविधान बदलण्याची प्रोव्हिजन संविधानामध्ये आहे की विधानसभेमध्ये, राज्यसभेमध्ये, लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये जर ठराव पारित केला तर केंद्र शासन तशा पद्धतीचा ठराव पारित करू शकतो. आणि त्या पद्धती त्यांची वाटचाल सुरू होते. आता कदाचित 3 राज्यांची सत्ता त्यांच्या हातामधून गेल्यामुळं ते आता असं सांगत असतील की आम्हाला आता काही संविधान बदलायचं नाही, आम्ही संविधानाच्या विरोधात नाहीत. परंतु एकूणच भाजपा शासनाची जी कृती राहिलेली आहे ती संविधान विरोधी राहिलेली आहे. आणि संविधान बदलवण्याची जी त्यांची भाषा आहे, कारण संविधान जर या देशाचा राष्ट्रीय ग्रंथ आहे, संविधानातून जर संसद चालते असं जर बीजेपीचं म्हणणं असेल तर बीजेपीने सांगावं जनतेला की संविधानाच्या काही प्रती जेव्हा संसदेच्या बाजूला काही हिंदुत्ववादी फोर्सेसने चालल्या, विचारसरणीच्या फोर्सेसने चालल्या, त्याबाबत केंद्र सरकारने काय कारवाई केली? त्यांच्यावर कुठलीही कारवाई करताना दिसत नाहीत. त्यामुळं आमचा
स्पष्ट आरोप आहे की ह्या भाजपा गव्हर्नमेंटला जे RSS प्रणित गव्हर्नमेंट आहे, कारण बंच ऑफ थॉटमध्ये गोळवलकर असं म्हणालेत की बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं आहे ही अनेक ज्या गोदड्यांचे जे तुकडे आहेत ते मिळून तयार झालेले संविधान आहे. त्यामुळं स्वातंत्र्याच्या नंतर जेव्हा संविधान या देशामध्ये आलं तेव्हापासून RSSची जी भूमिका आहे ती संविधान विरोधी राहिलेली आहे. त्यांना संविधान मान्य नव्हतं आणि त्यामुळंच जवळजवळ आता स्वातंत्र्याच्या 50 वर्षापर्यंत त्यांनी कधी तिरंगा RSSच्या छावणीवर फडकवला नाही, त्यांनी कधी जनगण मन राष्ट्रगीत म्हटलं नाही. हे उघड आहे आणि याच्या नोंदी आहेत. पण आंबेडकर चळवळ ही पूर्ण देशामध्ये म्हणजे देशातील प्रत्येक राज्यामध्ये ही आक्रमक होताना दिसते. तर ती आक्रमक आहे. मोठ्या संख्येने या संविधानाने बहुजनांना न्याय दिलेला आहे. म्हणजे फक्त दलित हा विषय नाही आहे, तर त्याच्यामध्ये SC ST असतील किंवा आणखीन OBC असतील, ही सगळी मंडळी ह्या संविधानावर प्रेम करणारी आहे. असं असताना संविधान बदलण्याची डेअरिंग, हे धाडस भाजप करेल असं तुम्हाला वाटतंय? करू शकतं आणि त्या दृष्टीने त्यांनी पावलं उचललेली आहेत. जरी आपण असं म्हणत असलो की सर्व बहुजनांसाठी हे संविधान आहे, तरी संविधानाचा जो काही अवेअरनेस समाजामध्ये आणायला पाहिजे, त्याचा प्रचार आणि प्रसार व्हायला पाहिजे, तशा पद्धतीनं होताना दिसत नाही. बाबासाहेबांनी जेव्हा हिंदू कोड बिल आणलं, ज्या हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून आज देखील सर्व जाती धर्माच्या महिला आपला वारसा हक्क मागतायत, त्याच संविधानाच्या वेळी हिंदू कोड बिलला विरोध करण्याचं काम तत्कालीन राजकीय पुढाऱ्यांनी केलं होतं. परंतु आता देखील त्याचा जो प्रचार आणि प्रसार संविधानाचा व्हायला पाहिजे. संविधानामध्ये आपले हक्क कर्तव्य काय सांगितलेले आहेत, संविधानाने आपल्याला कशा पद्धतीचं आरक्षण आहे कोणी करायचं, हे भारतीय जनता पार्टीचं सरकार आत्ता आलंय. ही 4.5 वर्ष झालीत. याच्या आधीच्या सरकारने का नाही केलं? मग ते याच्या आधीच्या सरकारने का केलं नाही हा त्यांचा मुद्दा. आपल्या समाजाने का नाही केलं? आम्ही जेव्हापासून चळवळीमध्ये आहोत तेव्हापासून सातत्यानं संविधानाच्या तरतुदींच्या बाबतीमध्ये समाजामध्ये जागृती व्हावी याच्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये अवेअरनेस आणण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम राबवले. आणि मी आपल्या चॅनलवरून सांगू इच्छितो की गेल्या वर्षी आम्ही संविधान सन्मान मोर्चे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आयोजित केले होते संविधानाच्या प्रचार आणि प्रसाराने आणि संविधानाच्या संरक्षणासाठी. आम्ही आझाद मैदानावर फार मोठं आंदोलन केलं, मोठी सभा घेतली होती, संविधान सन्मान परिषद घेतली होती. त्यामुळं आम्ही सातत्यानं संविधानाच्या बद्दल समाजामध्ये प्रचार आणि प्रसार व्हावा याच्यासाठी सातत्यानं काम करतोय. परंतु कुठंतरी संविधानाला बगल देऊन संविधानापेक्षा भगवद्गीता श्रेष्ठ, संविधानाचे राज्य आणण्यापेक्षा ते राज्य साधू आणि साध्वींच्या हातात केलं पाहिजे. किरणजी, माझा प्रश्न असा होता, भारतीय जनता पार्टी सरकार आता आलंय, एवढी वर्ष काँग्रेसचं सरकार होतं, भाजपाचं सरकार जरी आता आलं असलं तरी भाजपा ही जी आहे ती RSS प्रणित आहे. स्वतः मोदी मान्य करतायत की मी RSSचा कॅडर आहे. ते उघड सत्य आहे. आणि मुद्दा असा आहे की भाजपा सत्तेत येण्यापूर्वी RSSनं स्वातंत्र्य झाल्यापासून आणि संविधान 1950ला अंमलात आल्यापासून संविधान विरोधी प्रचार आणि प्रसार करण्याचं काम केलेलं आहे. आणि या देशामध्ये सातत्यानं हिंदुत्ववादी विचार रुजला पाहिजे, जो मनुस्मृतीला अभिप्रेत आहे, जो वर्णव्यवस्थेवर अभिप्रेत आहे, जो जातीव्यवस्थेवर अभिप्रेत आहे. अशा पद्धतीचं राज्य आलं पाहिजे ही त्यांची मनीषा पूर्वीपासून होती. जेव्हा RSS स्थापन झाली तेव्हापासून होती. आणि RSSचे जे हेडगेवार आहेत यांनी त्यांच्याच पुस्तकामध्ये असं लिहिलेलं आहे की हे संविधान. काँग्रेसच्या राज्यामध्ये काँग्रेसने काय केलं हा माझा प्रश्न आहे. काँग्रेसने त्यांच्या राज्यामध्ये असं कधीही म्हटलं नाही किंवा त्यांच्या आमदारांनी असं कधीही म्हटलं नाही की आम्हाला या देशाचं संविधान बदलायचं आहे आणि आम्ही संविधान बदलण्यासाठी आलेलो आहोत. त्यांनी जरी काही प्रमाणात अंमलबजावणी केलेली नसली तरी देखील संविधान विरोधी भूमिका घेतलेली नाही असं आमचं स्पष्ट. आंबेडकर चळवळीची भूमिका याच्यामध्ये काय ती जर स्पष्ट केली तर बरं होईल. आमचं असं म्हणणं आहे की सरकार संविधान बदलण्याच्या दृष्टीनं आणि पुन्हा ज्या मनुस्मृतीनं जातीव्यवस्थेचा पुरस्कार केला, वर्णव्यवस्थेचा पुरस्कार केला, ज्या जातीव्यवस्थेचा पुरस्कार करत असताना विशिष्ट समाजावर सातत्याने अन्याय अत्याचार झाले, त्यांना शिक्षणापासून रोजगारापासून वेगळं ठेवण्याचं काम केलं आणि त्यांना गुलाम म्हणून राबवण्यात आलं, ती व्यवस्था पुन्हा आणण्याचं जर ते काम करत असतील तर मला असं वाटतं की भारतीय संविधानाने 60-65 वर्षाच्या काळामध्ये एक आमूलाग्र असा बदल मग आदिवासींच्या जीवनामध्ये असेल, शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये असेल, दलितांच्या जीवनामध्ये असेल, तो करण्याचं काम केलेलं आहे. आणि त्यामुळं संविधानामुळेच आमची प्रगती होऊ शकते हा विचार आम्हाला मान्य आहे. आणि त्यामुळे जर कोणी संविधान बदलण्याची भाषा करत असेल तर त्याला सत्तेपासून पाय उतार केलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी
जर ही भूमिका काँग्रेस घेत असेल तर आम्ही काँग्रेसच्या बरोबर आहोत. किरणजी, तुम्ही अभ्यासू कार्यकर्ते आहात आणि आंबेडकर चळवळ ही तुमच्याकडे मोठ्या आशेने पाहते. सध्याचे जे अभ्यासपूर्ण काम करणारे जी कार्यकर्ते मंडळी आहे त्यांच्याकडे आज समाज मोठ्या आशेने बघतोय. मात्र त्याचबरोबर ही सगळी अभ्यासपूर्ण काम करणारी मंडळी यांच्यावर नक्षलवादाचे आरोप होत आहेत. नेमकं कारण काय? हे दातांत खोटं आहे. कुठलाही आंबेडकरवादी हा नक्षलवादी विचार मान्यच करू शकत नाही, कारण तो लोकशाहीला घातक आहे. आम्हाला बाबासाहेबांनी संविधान दिलेलं आहे, संविधानाच्या माध्यमातून काही लोकशाही मूल्ये दिलेली आहेत. आम्हाला असं वाटतं की जर बाबासाहेब जन्माला आले नसते तर आमचं जीवन हे कुत्र्या मांजरापेक्षा अत्यंत खालच्या थराला गेलं असतं. आम्ही पुन्हा एकदा गुलाम म्हणूनच जन्माला आलो असतो आणि गुलाम म्हणूनच मेलो असतो. त्यामुळं आमच्या सर्व जगण्याचा विचार आचार हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. मार्क्स जन्माला आला नसता तरी आम्हाला काही फरक पडला नसता. स्टॅलिन जन्माला आला असता तरी आम्हाला काही फरक पडला नसता, किंवा माओ जन्माला जरी आला नसता तरी आम्हाला काही फरक पडला नसता. परंतु बाबासाहेब फुले, शाहू आणि शिवाजी महाराज जर जन्माला आले नसते तर आमच्या जीवनामध्ये अंधकारच असता, असे मानणारे आम्ही लोक आहोत. कुठलाही एक्स्ट्रीमिस्ट म्हणजे कुठलाही कट्टरवाद, कुठलाही मूलतत्ववाद हा लोकशाहीला आणि मानवतेला घातक असतो असा आंबेडकरी कार्यकर्ता मानतो. त्यामुळं नक्षलवादी विचार स्वीकारणं ही दूरचीच गोष्ट आहे. आपण जर भूतकाळात गेलो तर आपल्याला असं दिसेल की विशेष करून दलित समाजानं सर्व जातीयतेचे चटके, भौतिक सर्व परिस्थितीशी दोन हात करत बाबासाहेबांच्या विचारानं स्वतःचं अस्तित्व निर्माण केलेलं आहे, स्वतःचं साहित्य निर्माण केलेलं आहे, स्वतःची एक संस्कृती निर्माण केलेली आहे. आणि बुद्धाचा विचार जो आहे तो बुद्धाचा विचार हा मध्यम मार्ग आहे. तो करुणा, मैत्री आणि विश्वबंधुत्व सांगतो. तर ह्या विचाराचे संस्कार ज्यांच्या घरामध्येच आहेत, ज्यांच्या चळवळीमध्येच आहेत, ते नक्षलवादाकडे जाऊ शकत नाही. मुद्दा असा आहे की जे लोक ह्या शासनाच्या संदर्भामध्ये किंवा हिंदुत्ववादी विचारसरणीच्या संदर्भामध्ये पुन्हा गफलत व्हायला नको. हिंदू असणं वाईट नाही, हिंदू हा धर्म आहे, हिंदू असणं वाईट नाही, परंतु हिंदुत्ववादी असणं अत्यंत वाईट आहे, धर्मांध असणं अत्यंत वाईट आहे. मग तो डाव्या विचारसरणीचा जर धर्मांध असेल तोही लोकशाहीला मारक आहे, आणि उजव्या विचारसरणीचा माणूस जरी तो धर्मांध असेल तो देखील लोकशाहीला मारक आहे आणि संविधानालाही मारक आहे. त्यामुळं जे लोक शासनाच्या, भाजपा सरकारच्या, RSSच्या विचारधारेच्या विरोधामध्ये लिहिण्याचं काम करतायत किंवा एक भूमिका मांडण्याचं काम करतायत, त्याचा प्रचार आणि प्रसार जोरात सुरू आहे. भाजपा सरकारच्या विरोधामध्ये विशेष करून आंबेडकरी समाजामध्ये प्रचंड असा राग आहे की संविधान बदलवण्याची भाषा करतायत. त्यामुळं आंबेडकरवादी समाजाला जर बदनाम करायचं असेल तर त्यांच्यावर नक्षलवादाचा आरोप ठेवता येतात आणि त्यांना बदनामी करता येतं. हे सरकारचं राजकीय षडयंत्र आहे. आणि त्यामुळं सातत्यानं जे विचारवंत लिहित आहेत त्यांच्यावर नक्षलवादाचे आरोप केले जात आहेत आणि त्याच्याच साह्यानं आंबेडकरवादी चळवळीला बदनाम करण्याचं काम, फार मोठं षडयंत्र या देशामध्ये सुरू आहे असं आम्हाला वाटतं. नाही, पण तुमचे जे साहित्यिक आहेत, जे विचारवंत आहेत, ते नक्षलवादाकडे झुकलेत असं तुम्हाला वाटत नाही? अजिबात नाही. आणि जर असे कोणी झुकले असतील तर इथं कायदा सुव्यवस्था आहे, संविधानाचं राज्य आहे, त्यांच्यावर कारवाई करावी. परंतु त्याचं आडसर घेऊन सबंध आंबेडकरी चळवळ ही नक्षलवादाकडे गेलेली आहे असं म्हणणं म्हणजे एक प्रकारे बाबासाहेबांच्या वैचारिकतेचाही अपमान आहे. कारण बाबासाहेबांनी सगळी आंदोलनं करताना कधीही हातामध्ये शस्त्र घ्या असं सांगितलं नाही. ज्या समाजानं जातीयतेचे चटके भोगले, ज्यांच्यावर खूप अन्याय अत्याचार झाला, त्यांनीही कधी हातामध्ये शस्त्र घेतले अशी इतिहासात नोंद नाही. भीमा कोरेगाव हे काय होतं? भीमा कोरेगावच्या बाबतीमध्ये देखील समाजामध्ये फार मोठा गैरसमज आहे.
नेमका समज काय मग? तो इतिहास आहे आणि इतिहास पुसता येत नाही. तर जी घटना घडली त्या घटनेबद्दल मी बोलतोय. 1 तारखेला मुळामध्ये आपल्याला इतिहासात जावं लागेल. 1 तारखेला आंबेडकरवादी अनुयायी मोठ्या संख्येनं भीमा कोरेगावला का जातात? तर याची ऐतिहासिक पार्श्वभूमी अशी आहे की ब्रिटिशांमध्ये आणि पेशव्यांमध्ये जे कोरेगाव भीमा नदीच्या तीरावर जे काही युद्ध झालं, आपल्याला माहिती असेल की पेशवाईमध्ये प्रचंड जातीव्यवस्था परमोच्च टोकाला गेली होती आणि विशेष करून दलितांवर फार मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार होत होते. म्हणजे त्यांची सावळी पडली तरी विटाल मानला जायचा. त्यांच्या गळ्यामध्ये मडकी होती आणि सावळी पुसण्यासाठी पाठीला झाडू बांधण्यात आलं होतं. रस्त्यानं जात असतील तर दुसऱ्याच्या अंगावर सावळी पडू नये म्हणून त्यांनी उन्हात बसावं, दुपारच्या उन्हातच निघावं. अशा पद्धतीचे अनेक अन्याय अत्याचार पेशवाईमध्ये सुरू होते. आणि पेशवाईमध्ये जर आपण एक व्याभिचाराचा जो काही परमोच्च बिंदू आहे तो मला वाटतं पेशवाईनं गाठला होता. म्हणजे शेतकऱ्यांनी जर सहारा भरला त्याच्या बायकोला उचलून नेणे, पूर्ण याच्यामध्ये घटकंचुकीसारखे प्रकार आपण बघितले असते. इतिहासात नोंद आहे त्याची की उघड्या नागड्या महिलांना नाचवणे, सगळ्या पेशव्यांनी सगळे धंदे केलेले आहेत. आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जातीचे चटके ते दलितांना बसलेले आहेत. आणि त्यामुळं दलितांचा सैनिकी पेशा असताना देखील पेशव्यांच्या काळामध्ये दलितांना सैनिक म्हणून काम दिलं जात नसायचं. त्यामुळे एक प्रकारे उपासमारीची पाळी आली होती दलितांवर. आणि त्यामुळं कोरेगावला जे युद्ध झालं पेशव्या आणि इंग्रजांमध्ये, त्याच्यामध्ये 850 सैनिक, स्टॉन्टन जो त्यांचा जो जनरल होता त्याच्याबरोबर होते. आणि इकडे 20,000 पायदळ आणि 8,000 घोडदळ पेशव्यांच्या बाजूने होते. आता मुद्दा असा आहे की पेशव्यामध्ये सगळे मराठीच होते का हो? तर नाही. 700 अरब होते. तिकडे महार होते, मराठाही होते, ख्रिश्चनही होते आणि मुसलमानही होते ब्रिटिशांच्या बाजूने. आणि ही लढाई जी झाली ती ऐतिहासिक लढाई आहे की एका बाजूला 850 सैनिक आहेत आणि एका बाजूला 28,000 सैनिक आहेत. आणि तरी देखील 850 सैनिक जिंकले आणि पेशव्यांचे 28,000 सैनिक पराजित झाले. त्यामुळं ब्रिटिशांनी ज्यांना त्या युद्धामध्ये शहादत मिळाली होती त्यांचा विजयस्तंभ त्या ठिकाणी उभारलेला आहे. मग शहादत मिळाली ते फक्त काय मार होते का? तर नाही. त्याच्यामध्ये 22 मार होते, 16 मराठा होते, 8 मुसलमान होते आणि 2 ख्रिश्चन होते. त्यामुळं केवळ मार लढले ब्रिटिशांच्या बाजूनं असे काही ज्या हिंदुत्ववादी फोर्सेस ज्या आहेत, मी आता डायरेक्ट नावच घेतो, मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे, म्हणजे ज्यांचं नाव मनोहर कुलकर्णी खरं तर, ते नंतर संभाजी भिडे झालेले आहेत. संभाजी महाराजांच्या विरोधात बोलत असले तरी ते संभाजी भिडे म्हणून त्यांना ओळखलं जातं. यांनी असं पसरवण्याचं काम केलं. आणि ह्याची जी रोपटी आहेत ती मुळामध्ये बंच ऑफ थॉटमध्ये रुजलेली आहेत. बंच ऑफ थॉटमध्ये असं सांगितलेलं आहे की परकीय सत्तेच्या बाजूनं लढणं आणि लढल्यानंतर आपल्या स्वकीयांना हरवणं आणि त्यानंतर मात्र विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी जाणं हा एक प्रकारे देशद्रोह आहे. तीच कास धरून मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडेनं समस्त महाराष्ट्र समाजाने असं पसरवलं की हे लोक देशद्रोही आहेत, हे लोक आपल्याच सत्तेचा पराभव करून इकडे अभिवादन करण्यासाठी येत आहेत, त्यामुळे यांचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. आणि त्याचा भाग म्हणूनच 1 जानेवारी 2017ला काही तरुणांची माथी भडकवून जो आंबेडकरी समाज सातत्यानं दरवर्षी म्हणजे वर्षाच्या पहिल्या दिवशी अभिवादन करण्यासाठी जातो त्याच्यावर एकतर्फी हल्ला केलेला आहे. मुळामध्ये आपण इतिहासात गेलो तर आपल्याला असं दिसेल की ही लढाई जगाच्या इतिहासामध्ये अत्यंत महत्त्वाची लढाई याच्यासाठी गणलेली आहे की एकीकडे 28,000 सैनिकांना 850 सैनिकांनी हरवलेलं आहे. त्यामुळं आणि दुसरी गोष्ट की वडू गावामध्ये संभाजी महाराजांना जेव्हा औरंगजेबानं बंदिस्त केलं आणि संभाजी महाराजांचा जवळजवळ 120 दिवस त्या ठिकाणी छळ करण्यात आला. संभाजी महाराजांना मनुस्मृतीच्या कायद्यानुसार मारण्यात आलं. कारण संभाजी महाराजांनी जी काही मनुस्मृतीचा जो कायदा आहे की ज्या कायद्यामध्ये
ब्राह्मण सोडल्यानंतर बाकी वर्णाच्या लोकांना संस्कृतमध्ये बोलण्याचा, लिहिण्याचा आणि वाचण्याचा अधिकार नाही, त्याच्या विरोधात जाऊन संभाजी महाराजांनी 4 पुस्तकं लिहिली, ज्याच्यामधलं पहिलं पुस्तक आहे बुधभूषण आणि इतर 3 पुस्तक जे संस्कृतमध्ये लिहिलेले आहेत. त्यामुळं आणि संभाजी महाराजांना काही ब्राह्मण आपल्या जे मंत्रिमंडळातील लोक होते त्यांना हत्तीच्या पायदोलीत उडवलं होतं. त्यामुळं मनुस्मृतीच्या कायद्यानुसार ब्राह्मणानं त्यावेळी जर कुठलाही गुन्हा केला तर ब्राह्मणाला शिक्षा करण्याचा अधिकार शूद्र राजाला नाही असं लिहिलेलं आहे. त्यामुळं अशा वेळी संभाजी महाराजांना ब्राह्मणांना शिक्षा करणं, त्यामुळं ब्राह्मणांच्या मनामध्ये एक फार मोठा राग संभाजी महाराजांबद्दल होता. आणि मग जेव्हा औरंगजेबाने त्यांना बंदिस्त केलं त्यावेळी ह्या ब्राह्मणांच्याच सांगण्यावरून औरंगजेबाने त्यांना हलल करून मारलेलं आहे. म्हणजे जसं की वेदाचं उच्चारण केलं म्हणून जीभ कापली, वेदाचा आवाज घेतला म्हणून कानात शिशाचं तेल टाकलं, लिहिलं म्हणून हात कलम करून टाकले. तर ह्या ज्या शिक्षा आहेत ह्या मनुस्मृतीमध्ये सांगितलेल्या आहेत आणि त्या पद्धतीने संभाजी महाराजांना मारण्याचं काम केलं. मग वडूगावचा जो गोविंद गोपाल महार जो होता, कारण संभाजी महाराजांना जेव्हा बंदिस्त केलं त्यांना हलल करून मारलं आणि भीमा नदीच्या पात्रामध्ये त्यांचे सगळे तुकडे टाकले. ती परिटीन याचा मला वाटतं विश्वास पाटलांच्या संभाजी कादंबरीमध्ये देखील उल्लेख आहे, शरद पाटलांच्या पुस्तकामध्ये देखील उल्लेख आलेला आहे. तर हे तुकडे जेव्हा आणले तेव्हा असा फतवा काढला होता औरंगजेबाने की जर कोणी त्यांचा अंत्यविधी करेल तर त्याला देहदंडाची शिक्षा देण्यात येईल. त्यामुळे कोणी पुढे येत नव्हता. मग त्यावेळी हा गोविंद महार पुढे आलेला, इतिहासिक नोंदी येते. गोविंद गोपाल पुढे आलेला आहे आणि त्यांनी सांगितलं की आमचं विंचवाचं बिराड आहे, आमच्या अंगावर असतं, आमच्यावर काय पातशाही येईल तिचं आम्ही बघू, पण आपला राजा संभाजी महाराज आपला राजा आहे, त्याचा अंत्यविधी व्यवस्थित केला पाहिजे. आणि मग संभाजी महाराजांना अंत्यविधी वडूला करण्यात आला आणि गोविंद महारानं स्वतःची जमीन स्मारक बांधण्यासाठी दिली. याच्या ऐतिहासिक नोंदी आहे. म्हणजे तिथं मरियाईचं मंदिर आहे आणि मरियाई ही महारांची देवी आहे आणि मरियाईच्या बाजूलाच संभाजी महाराजांचं समाधी आहे. त्यामुळं निश्चितपणानं काही ऐतिहासिक जे पुरावे आम्ही आयोगासमोर दिलेले आहेत, त्याच्यासाठी आयोग नेमलेला आहे, तिथे दिलेले आहेत. तर त्यावरून असं दिसतं की गोविंद गोपाल महाराने अंत्यविधीमध्ये पुढाकार घेतलेला आहे. आणि ह्याच्या बाबतीमध्ये देखील मग सगळे मराठा असताना गोविंद गोपाल महाराज कोण होता, मग त्यांनी आता एक इतिहास पुढे आणलेला आहे की ज्यांनी संभाजी महाराजांचं शरीर शिवलं ते शिवले पाटील. परंतु मला वाटतं कमल गोखलेंचे संभाजी नावाचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये त्यांनी क्लिअर कट लिहिलेलं आहे की शिवले नंतरची स्टोरी घुसडण्यात आलेली आहे. म्हणजे ऐतिहासिक त्याला काही पुरावा नाही. म्हणजे अशा पद्धतीनं एक विकृतपणानं वडूचा आणि भीमा कोरेगावचा इतिहास त्या पंचक्रोशीमध्ये मांडण्यात आला आणि त्याच्यातून तरुणांची माथी भडकावण्यात आली आणि त्याचा परिपाक म्हणून 1 जानेवारीला विशेष करून जे बौद्ध आणि दलित लोक जात आहेत अभिवादनाला त्यांच्यावर एकतर्फी हल्ला झालेला आहे. प्रेक्षको, किरण चन्ने यांच्याशी ही चर्चा अशीच सुरू राहील. घेऊया एक छोटासा ब्रेक. शैक्षणिक क्षेत्रामधील अग्रगण्य पुण्यामधील आणि महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी निसर्गरम्य वातावरणात असलेले चाटे स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, रेसिडेन्शियल आणि डे केअर, विद्यार्थ्यांना 11वी आणि 12वी सोबतच इंजिनिअरिंग आणि मेडिकल करता असणाऱ्या जेईई, IIT, नीट आणि सीईटी यासारख्या राज्य आणि देश पातळीवरच्या प्रवेश परीक्षांची तयारी एकाच ठिकाणी. प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी CBSE फॅकल्टी, पुण्यातील विद्यार्थ्यांसाठी बसची स्वतंत्र व्यवस्था. चाटे स्कूल आणि ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, शिवापूर बाग, कैलास जवळ, गौडदरा, सातारा रोड, पुणे. म्हणजे किरणजी, तुमचं म्हणणं आहे की मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे या दोघांनी हा कोरेगावचा वाद रंगवला असं तुमचं म्हणणं आहे? हो, निश्चित. तुमचा तसा आरोप आहे आणि मिलिंद एकबोटेंवर FIR देखील दाखल झालेला आहे. परंतु संभाजी भिडेंना मात्र सोडून देण्यात, त्यांना मुख्यमंत्र्यांनी क्लीन चिट दिलेली आहे, त्यांचे पूर्वीचे गुन्हे काढून घेतलेले. ते फार मोठं मला वाटतं एक गोड बंगाल आहे. याची देखील उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे की नाही. पण याच्यावर आंबेडकर चळवळीतील कोणीही बोललेलं नाही की कोणीही आंदोलनं करताना दिसत नाही. नाही, सर्व ज्या ठिकाणी आंदोलनं झाली संबंध महाराष्ट्रामध्ये त्यामध्ये मागणी होती सातत्यानं की मिलिंद एकबोटे आणि त्यांना जेव्हा क्लीन चिट दिली का ते निर्दोष सुटले, त्याच्यानंतरचा आवाज पूर्ण बंदच झालेला दिसतोय. आणि त्याच्यावर मग महाराष्ट्र शासनानं कमिशन नेमलेलं आहे, कोरेगाव भीमा कमिशन, जे आता सुरू आहे पुणे आणि मुंबईमध्ये, ज्याच्यामध्ये मी स्वतः बाजू मांडतोय. तुम्ही स्वतः मी त्याच्यामध्ये बाजू मांडतोय आणि पुरावे आपण आयोगाला सादर केलेले आहेत. काय निष्पन्न काय होईल त्याच्यामध्ये? निष्पन्न मला असं वाटतं की आमची बाजू सत्य बाजू आहे. त्यामुळं ज्यांनी कोणी काय केलेलं आहे ते त्याचे सर्व पुरावे आयोगासमोर येतील आणि आयोग योग्य ती दखल घेऊन
त्याबाबत महाराष्ट्र शासनाला शिफारस करेल असं आम्हाला वाटतं. किरणजी, मला एक दुसरा एक प्रश्न आहे, म्हणजे जो प्रेक्षकांमधून आला आहे, जो आरक्षणाबाबत, म्हणजे मराठा आरक्षण असेल किंवा अन्य जे आरक्षण देणं सुरू आहे किंवा जे आंदोलनं सुरू आहेत त्या बाबतीमध्ये आंबेडकर चळवळीची भूमिका काय? पहिल्यांदा मला असं वाटतं की आरक्षण नेमकं काय आहे संविधानामध्ये हे समजून घेतलं पाहिजे. आरक्षण म्हणजे खैरात वगैरे नाही की कोणी उठलं आणि कोणालाही दिलं असं काही नाही. आरक्षणामध्ये स्पष्ट तरतूद आहे की जे शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या बॅकवर्ड आहेत अशा लोकांना आरक्षण दिलं पाहिजे. आता सर्वच समाज, म्हणजे इकडे जर आपण गुजरातचा विचार केला तर पटेल समाज आरक्षणासाठी आंदोलन करतोय, तिकडे गुर्जर समाज करतोय की आम्हाला आरक्षण द्या, इकडे आता मराठा समाजाने मोठी आंदोलनं केलेली आहेत. आपल्याला एक गोष्ट मान्य करायला लागेल की सगळ्याच समाजामध्ये एक गरीब तबका आहे, परंतु त्यांच्या अधोगतीला ज्यांना आरक्षण मिळालं, मग दलित असतील, ओबीसी असतील, ST असतील, NT असतील, भटके असतील, तर यांच्यामुळे त्यांचं नुकसान झालं आहे, ह्याला काही तसा आधार नाही. मुळामध्ये जो समाज मागासलेला आहे शैक्षणिक सामाजिकदृष्ट्या, त्याला शासन आणि प्रशासनामध्ये आणि शिक्षणामध्ये प्रतिनिधित्व असलं पाहिजे, ही प्रगल्भ भूमिका संविधानामध्ये दडलेली आहे. आणि त्यामुळं आरक्षणाचं सूत्र आलेलं आहे. शाहू महाराजांनी तर घोड्याचं उदाहरण दिलेलं आहे की एक घोडा थकलेला आहे आणि एक घोडा अत्यंत स्ट्रॉंग आहे, तर थकलेला घोडा हारणारच आहे, परंतु तो जर एक सशक्त घोड्याबरोबर जर त्याला धावायचं असेल तर त्याला काही खुराक दिलं पाहिजे. तर मला वाटतं ते खुराक म्हणजे आरक्षण आहे. तर ते दिल्यानंतर त्यांच्यामुळं मराठा समाजाचं नुकसान झालं अशी जी काही ओरड घातली जाते किंवा त्यांना तशा पद्धतीनं ओरड घालण्यासाठी काही लोक त्यांच्या डोक्यामध्ये तो विचार घालतायत, तो अत्यंत चुकीचा आहे. मराठा समाज तशा अर्थानं अत्यंत सदन असा समाज आहे. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ जे मुख्यमंत्री राहिलेले आहेत ते मराठा समाजाचेच राहिलेले आहेत. सर्व साखर कारखाने मराठा समाजाचेच आहेत. सर्व सहकार शिक्षण संस्था आहे जास्तीत जास्त करून महाराष्ट्रात मराठा समाजाकडे. त्यामुळे त्या नेत्यांची जबाबदारी होती की जो आपल्या समाजामधला खितपत पडलेला गरीब शेतकरी शेतमजूर समाज आहे त्याला सुविधा निर्माण करून देणं आणि त्याचं उन्नती करणं हे त्या पुढाऱ्यांचीही जबाबदारी होती, परंतु ती त्यांनी केलेली दिसत नाही. त्यामुळं काही प्रमाणामध्ये मराठा समाजामध्ये गरीब तबका आहे मान्य करावं लागेल, परंतु त्या गरीब तबक्याच्या अधोगतीला मग इथले ओबीसी असतील किंवा दलित असतील, आदिवासी असतील, भटके असतील, ज्यांना आरक्षण मिळालं ते कारणीभूत आहेत, ते मला वाटतं त्याच्यावरचं काही उत्तर नाही. त्याचं त्यांनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे. नाही, तुमचा मराठा आरक्षणाला विरोध आहे की तुम्ही बाजूने बोलताय? नाही, आमचं असं म्हणणं आहे की संविधानामध्ये जी तरतूद असेल त्या तरतुदीप्रमाणे जर ते बसत असेल मराठांना आरक्षण तर द्यायला काही हरकत नाही. पण हे बसतं का? आता दिलेलं आरक्षण बसतं का? मला असं वाटतं की ह्या शासनानं म्हणजे भाजपा शासनानं एक प्रकारे दिशाभूल केलेली आहे. ते कोर्टात टिकेल की नाही याच्याबद्दल माझ्या मनामध्ये संशय आहे. कारण अनेक सुप्रीम कोर्टाचे जे निकाल आलेले आहेत त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की 50% वर आरक्षण देऊ नये. त्यामुळं ते कोर्टात टिकेल की नाही हे मला वाटतं काळच ठरवेल. तर मला उच्चवर्णीयांनाही आरक्षण दिलंय, त्याच्यामध्ये तुमची भूमिका काय? ते मला वाटतं अत्यंत चुकीचं आहे. कारण स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून आणि स्वातंत्र्यानंतरही उच्चवर्णीयांना स्वतःचा विकास करावा याच्यासाठी जी साधन सामुग्री पाहिजे, शिक्षण पाहिजे, ती सर्व त्यांच्याकडे उपलब्ध होती. तिचा त्यांनी किती प्रमाणात वापर केला हे त्यांच्यावर अवलंबून आहे. परंतु त्यांना संधी होती आणि मला असं वाटतं की सर्वच क्षेत्रांमध्ये शासन आणि प्रशासनामध्ये मोठ्या प्रमाणात उच्चवर्णीय आहेत. तर मला असं वाटतं की या सरकार हे मुळात सरकार जे आहे BJPचं फडणवीस सरकार हे मुळात ब्राह्मणवादी विचाराचं सरकार आहे. त्यामुळे एका आंदोलनानंतर ब्राह्मणांच्या त्या काय पुजाऱ्यांना वाटतं ना कशाला 5,000 रुपये पेन्शन देण्यात आलेली आहे आणि 10% आरक्षण देण्यात आलेलं आहे. ते सरकार एक प्रकारे त्यांचंच सरकार असल्यामुळं केंद्र शासनाने दिलं, हे मोदी सरकारने दिलंय आरक्षण उच्चवर्णीयांना 10%. हां, मग ते केंद्र सरकार पण त्यांचंच सरकार आहे, RSSचं सरकार आहे. त्यामुळं त्यांच्या एका आंदोलनानंतर त्यांना जे पाहिजे ते देते सरकार. परंतु इथं मराठ्यांनी किती आंदोलनं केली तरी त्यांचं ते आरक्षण कायद्याच्या कचाट्यात अडकवायचं आणि त्यांना कसं भेटणार नाही याची व्यवस्था करायची, परंतु त्याचं राजकीय जे काही साध्य करायचं ते मात्र करायचं. ते सरकार नेहमी आरक्षणाच्या विरोधामध्ये राहिलेलं आहे.
ह्या सरकारची भूमिका जी आहे ती संविधानाच्याच विरोधामध्ये असल्या कारणानं आरक्षण संविधानाने दिलं, त्यामुळं एक प्रकारे त्या आरक्षणाला त्यांचा विरोध आहे. आणि त्यामुळं मला असं दिसतंय की एक फार मोठं षडयंत्र या देशामध्ये सुरू आहे. संविधानाला अशा पद्धतीनं संपवता येत नसेल तर संविधानानं जे काही जवळजवळ 52% जाती म्हणजे 49.5% आरक्षण देण्यात आलेलं आहे, तर हे आरक्षण जवळजवळ 50% समाजाला आहे. तर हे आरक्षण दिल्यामुळं ह्या देशातली कायदा सुव्यवस्था बिघडते. हे आरक्षण दिल्यामुळं जातीमध्ये भांडणं होत आहेत. हे आरक्षण दिल्यामुळं जातीमध्ये देशामध्ये अराजकता निर्माण होते आहे. अशा पद्धतीचं वातावरण तयार करायचं आणि मग या देशाला आरक्षणच नको, सर्व खाजगीकरण करा. कारण पूर्वी पण त्यांनी खाजगीकरणाला त्यांनी पाठिंबा दिलेलाच आहे. त्यामुळं ही मला वाटतं फार मोठं षडयंत्र आहे. आणि हे षडयंत्र दलित, आदिवासी, ओबीसी बांधव, आमचे कुणबी बांधव जे आहेत तिकडे ठाणे जिल्ह्यात, या सर्वांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि आरक्षण आणि संविधान टिकवण्याची जबाबदारी जितकी स्वतःला धर्मनिरपेक्षतावादी समजणारे लोक, त्याचबरोबर स्वतःला समाजवादी समजणारे लोक, परिवर्तनवादी समजणारे लोक, प्रागतिक विचार समजणारे लोक, यांच्याबरोबरच सर्व देशातील जनतेचीही ती भूमिका असली पाहिजे की या देशातलं संविधान वाचलं पाहिजे आणि संविधानामध्ये ज्या तरतुदी आहेत त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. नाही, पण आता जे आरक्षण दिलं जात आहे मग मराठ्यांचं असेल, उच्चवर्णीयांचं, हे चुकीचं आहे. मराठ्यांना आरक्षण दिलं असं चुकीचं म्हणता येणार नाही. त्यांच्यामध्ये एक तबका, गरीब तबका आहे, तर मान्य करावं लागेल. पण त्याच्यासाठी वेगळी काहीतरी तरतूद करता येऊ शकले आर्थिक निकषावर. परंतु ओबीसींचंच आरक्षण धोक्यात आणायचं आणि पुन्हा मग मराठ्यांना ओबीसींच्या सूचीमध्ये टाकायचं आणि मग कायद्याच्या कसोटीवर गेल्यानंतर मग मराठ्यांच्या ओबीसी सूचीमध्ये मराठी बसतच नाहीत, पुन्हा आरक्षण रद्द करायचं, तर हे मला वाटते सरकारला कळत नाही असं काय म्हणण्याचं कारण आहे. कारण त्यांच्याकडे चांगले चांगले कायदे तज्ज्ञ आहेत. त्यामुळं आणि सुप्रीम कोर्टाचे काही जजमेंट्स आहेत, त्यांनी अभ्यास न करताच आरक्षण जर दिलं असेल तर ते टिकणार नाही, ही गोष्ट त्यांनाही माहीत असेल. परंतु मला वाटतं हे आरक्षण जे देण्यात आलेलं आहे घाईघाईनं, हे मला वाटते राजकीय हित लक्षात ठेवून भाजपा शासनाने केलेली कृती आहे. राजकीय डावपेचाचाच भाग आहे असं माझं स्पष्ट आरोप आहे. पूर्वी तुम्ही आरोप करत होतात की यांनी आरक्षण संपवायला लावलं आहे भाजप सरकारने, किंवा हे मोदी सरकार आरक्षणाच्या विरोधात आहे, आणि आता आरक्षण दिल्यानंतर तुमची ओरड आहे की संविधान संपवायला लावलं आहे. मुळामध्ये आरक्षण असलं जरी तर नोकऱ्यांची उपलब्धता आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे भाजपा सरकारनं सांगितलं होतं की वर्षाला आम्ही 2 करोड रोजगार देऊ. मला असं वाटतं की आता आपल्याला असं दिसेल की ज्यांना रोजगार आहे त्यांचे रोजगारी गेलेले आहेत. सर्व व्यवस्थांचं खाजगीकरण सुरू आहे आणि मला वाटतं आपण जागतिकीकरण जेव्हापासून सुरू, काँग्रेसच्या काळापासून. ते पण तुमचा जो पूर्वीचा आरोप होता की हे आरक्षण संपवतील, आरक्षण नुसतं नावाला आहे. आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी नोकऱ्यांची उपलब्धता लागते ना. हे सरकार नोकऱ्यांची उपलब्धता कुठं करत आहे? आरक्षणाचा फायदा कोणालाच नाही. आरक्षण नुसतं नावाला आहे, फायदा कोणालाच नाही आहे. आणि असेल तर तो फार कमी प्रमाणात आहे, अत्यल्प आहे तो. आणि त्याच्या नावानं फक्त ओरड घातली जाते आणि मग सगळीकडे आरक्षण वाटत सुटायचं असंविधानिकरित्या आणि ते आरक्षण बदनाम करायचं. मग नंतर देशामध्ये ओरड सुरू होईल की आरक्षण संपुष्टात आणा, सगळ्या गोष्टींचं खाजगीकरण करा. हे पण षडयंत्रच आहे सरकारचं, असा माझा स्पष्ट आरोप आहे. आरक्षणाला बदनाम करण्याचं सरकारचं षडयंत्र आहे आणि त्याच्यासाठी हे निर्णय घेतले जातात. हो, असा तुमचा आरोप आहे. हो, स्पष्ट आरोप आहे. पण याच्यावर कुठलाही आंबेडकर चळवळीतला नेता बोलताना दिसत नाही. मुळामध्ये असं आहे की जे कोणी आंदोलन करतायत त्या आंदोलनातील जे नेते आहेत त्यांनी मला वाटते संविधानिक तरतुदी, सर्वोच्च न्यायालयाचे निकालपत्र यांचा अभ्यास केला पाहिजे. आणि मग काय होतं आहे की सरकारला देखील जातीमध्ये भांडणं पाहिजेत राजकीय इप्सित साध्य करण्यासाठी. त्यामुळं जर कोणी आंदोलन करत असेल आणि कोणी जरी संविधानिक भूमिका मांडत असेल तरी तो शत्रू आहे. आणि मग त्याचं जे पुढे त्याची जी फलश्रुती अशी होते की मग जातीमध्ये भांडणं लागत आहेत. त्यामुळं आरक्षण आता न्यायप्रविष्ट आहे, काय कायद्याच्या तरतुदीत आहे की कायद्याच्या कसोटीवर बसणार आहे हे न्यायालय ठरवेल. त्यामुळं जातीमध्ये भांडणं नको किंवा नुसती शाब्दिक चकमक नको. त्यामुळं बरेचसे लोक बोलत नाहीत आणि आंबेडकरवाद्यांनी प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळं ती भूमिका घेतलेली आहे. मला असं वाटतं की सगळ्यात जास्त नुकसान ओबीसींचं होणार आहे, परंतु ओबीसी बांधव तशा अर्थानं काही रस्त्यावर येताना दिसत नाही. तर मला वाटते ती जनजागृतीची गोष्ट आहे, संविधानाच्या तरतुदी काही समजवण्याची गोष्ट आहे.
ते मला वाटते ज्या दिवशी समजेल. तुम्हाला एक उदाहरण सांगतो की महात्मा फुलेंनी जेव्हा चळवळ उभी केली तेव्हा रामोशी रोडे आणि कुंभार नावाचे मारेकरी जातीवाद्यांनी त्यांना पाठवले, मारण्यासाठी पाठवलं फुलेंना. ते फुलेंकडे गेल्यानंतर फुलेंनी त्यांना समजून सांगितलं की मी जे काही करतोय ते तुमच्यासाठीच करतोय. जेव्हा त्यांचं प्रबोधन झालं तेव्हा ते फुल्यांचे अंगरक्षक बनले आणि फुल्यांच्या चळवळीचे प्रमुख सैनिक बनले. तर मला असं वाटतंय की जो समाज एका झोपेच्या अवस्थेमध्ये आहे, ज्याला आरक्षणातील तरतुदी ओबीसी समाजाला समजत नाहीत, ज्यावेळी या देशामध्ये अशी परिस्थिती येईल की रोजगारच राहणार नाहीत, त्यावेळी ओबीसी समाजाला समजेल की संविधानामध्ये जी आरक्षणाची तरतूद आहे ती बरोबर होती आणि त्यावेळी मात्र तो संविधानाच्या पाठीशी उभा राहील अशी मला मनोमन माझी इच्छाही आहे आणि मला त्याच्याबद्दल शाश्वती आहे. किरणजी, आपण ही चर्चा अशीच पुढे चालू ठेवूया. एक घेतोय छोटासा ब्रेक. शैक्षणिक क्षेत्रामधील अग्रगण्य पुण्यामधील आणि महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी निसर्गरम्य वातावरणात असलेले चाटे स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, रेसिडेन्शियल आणि डे केअर, विद्यार्थ्यांना 11वी आणि 12वी सोबतच इंजिनिअरिंग आणि मेडिकल करता असणाऱ्या जेईई, IIT, नीट आणि सीईटी यासारख्या राज्य आणि देश पातळीवरच्या प्रवेश परीक्षांची तयारी एकाच ठिकाणी. प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी CBSE फॅकल्टी, पुण्यातील विद्यार्थ्यांसाठी बसची स्वतंत्र व्यवस्था. चाटे स्कूल आणि ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, शिवापूर बाग, कैलास भेळजवळ, गौडदरा, सातारा रोड, पुणे. आपण आता जातीपातीमधील भांडणांचा उल्लेख केलात. हा उल्लेख होतानाच किंवा ही भांडणं होतानाच ॲट्रॉसिटी ॲक्ट जो आहे त्या संदर्भातही मोठी उलथापालथ सुरू आहे. त्याच्यामुळेही जातीपातीत भांडणं होत आहेत. त्याच्यावर तुमची भूमिका काय? मुळामध्ये अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 का अस्तित्वात आला याचा जर अभ्यास केला तर आपल्याला वाटते बरेचसे गैरसमज आपले दूर होते. म्हणजे 1955ला नागरी हक्क संरक्षण कायदा होता. आपल्याला ही गोष्ट मान्य करावं लागेल की भारत हा जाती प्रधान देश आहे. जाती व्यवस्था आजही आहे. तिचं वागणुकीचं प्रमाण कमी अधिक असू शकतं, परंतु जाती व्यवस्था हे मान्य करावं लागेल. आणि त्यामुळं विशेष करून दलित समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार झालेत. हे मीडिया समोर आलेले आहेत, वृत्तपत्रांमधून आलेले आहेत आणि त्याबाबतचे अनेक केसेस निकाल देखील आपल्या समोर आलेले आहेत. ते जर आपण वाचलं तर आपल्याला समजेल. आणि आजही अन्याय अत्याचार सुरू आहे. आपण बघितलं असेल की एखाद्या दलिताने जर मिश्या ठेवल्या त्याच्यावरूनही त्याला मारलं जातं. त्याने जर घोड्यावरून लग्नाची वरात काढली तरी त्याला मारलं जातं. पायामध्ये बूट घातले तरी त्याला मारलं जातं. एखाद्या दुसऱ्या जातीतील मुलीशी जर प्रेमविवाह केला तर त्याची हत्या केली जाते. हे अनेक प्रकार आपण विशेष करून अहमदनगर जिल्ह्यामध्ये आणि गुजरातमधले काही प्रकार जर आपण बघितले, संबंध देशामध्ये ही सामूहिक हत्या देखील करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे एक प्रकारे आपण असं म्हणू की जाती जातीमध्ये भांडणं लागत आहेत, परंतु आपल्याबरोबर जे असं कोणी म्हणतायत त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की ह्या देशामध्ये तो कुठल्याही जाती धर्माचा माणूस असेल त्याला सन्मानानं, स्वाभिमानानं, आत्मसन्मानानं जगण्याचा अधिकार संविधानानं दिलेला आहे. मात्र दलितांच्या बाबतीमध्ये असं होताना दिसत नाही. त्यांच्यावर सातत्याने अन्याय अत्याचार सुरू आहेत. न्यायालयामध्ये गेल्यानंतर पुराव्यांच्या अभावी आरोपींची सुटका होते. आपण जर जवखेडा जरी घेतला किंवा खैरलांजी घेतला, ते सगळे जर प्रकरणं जर आपण बघितली तर आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आज देखील देशामध्ये दलितांवर अन्याय अत्याचार होताना दिसत आहेत. आणि मग याला प्रतिबंधक व्हावा म्हणून अनुसूचित जाती जमाती, ज्याला आपण ॲट्रॉसिटी ॲक्ट म्हणतो, प्रतिबंधक कायद्याची निर्मिती झालेली आहे. आपल्याकडे जातीयता असल्यामुळं पूर्वी विहिरीवर जर एखादा दलित माणूस पाण्याला गेला तर त्याला विटाळ व्हायचा. आज त्याचं प्रमाण काही प्रमाणात कमी झालं असेल, पण काही राज्यांमध्ये, काही जिल्ह्यांमध्ये, काही तालुक्यांमध्ये त्याचं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणजे जे त्याचे नैसर्गिक हक्क आहेत, जे त्याचे संविधानिक अधिकार आहेत, हे कुठेतरी हिरावून घेतले जात आहेत. आणि त्याला प्रतिबंध करण्यासाठी हा कायदा आलेला आहे. हा कायद्यामुळे आपल्याप्रमाणे दुसऱ्या खालच्या जातीतल्या दलित माणसाला, आदिवासी माणसाला
आपल्या बरोबरीनं जगवा, त्यालाही काही अधिकार दिलेले आहेत, त्यालाही सन्मानानं जगण्याचा अधिकार आहे. याचं संरक्षण करण्यासाठी कायदा आलेला, कोणाच्या विरोधातला कायदा नाही. हे पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे जिथे अन्याय अत्याचार होतो त्याच्यामध्ये आपोआपच हा कायदा लागू होतो. आणि अन्याय अत्याचाराचं जर आपण नॅशनल ब्युरोचा जर रिपोर्ट बघितला, क्राईमचा जर रिपोर्ट बघितला, तर अन्याय अत्याचारामध्ये दिवसागणिक वाढ होताना दिसते. म्हणजे दर मिनिटाला दलित महिलेवर बलात्कार होतो असं देखील नमूद आहे. त्यामुळं मोठ्या प्रमाणात दलितांवर, आदिवासींवर अन्याय अत्याचार होतो आणि त्याला प्रतिबंध व्हावा म्हणून हा कायदा आहे. जर कोणी अन्यायच केला नाही तर मला वाटतं त्याच्यावर गुन्हा दाखल होणार नाही. आता असं पसरवलं जाते की खोटे गुन्हे दाखल होतात. तर आपण त्याच्या बाबतीमध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. जर असं कोणी खोटा गुन्हा दाखल करत असेल तर भारतीय दंड संहितेमध्ये प्रोव्हिजन आहे की खोटा गुन्हा कोणी दाखल केला तर त्याच्यावर दुसरा गुन्हा दाखल होतो, खोटी माहिती पुरवली म्हणून. तर तशा पद्धतीचं कुठं जर होत असेल तर त्याला प्रतिबंध करण्याची प्रोव्हिजन देखील कायद्यामध्ये आहे. त्यामुळं एकूणच हा कायदा बायस आहे किंवा त्याचा अतिरेक होतो असं म्हणण्याचं काही कारण नाही. कारण आपण वृत्तपत्रांमधून, TV चॅनल्समधून आपण असं सतत बघत असाल की अन्याय अत्याचाराचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याला प्रतिबंध करण्यासाठी हा कायदा मुळामध्ये बनवण्यात आलेला आहे. आणि आता अजून कठोर करण्यात आलेला आहे तो याच्यासाठी की अन्याय अत्याचाराचं प्रमाण वाढलेलं आहे हे शासनाच्या लक्षात आलेलं आहे. म्हणून काँग्रेसच्या काळामध्ये तो कायदा अधिक कठोर करण्यात आलेला होता. परंतु मधल्या काळामध्ये काही सायटेशन्स आले आणि त्यामुळं बरेचशा प्रमाणात पोलीस कारवाई करत नव्हते. परंतु एकूण परिस्थिती आणि एकूण जर अन्याय अत्याचाराची आकडेवारी बघितली तर प्रतिबंध करणे अत्यंत गरजेचं आहे. हे लक्षात आल्यानंतर हा कायदा अत्यंत कठोर करण्यात आहे. त्यामुळे तो कायदा कुठल्या जातीच्या विरोधात नाही, तो कायदा कुठल्या धर्माच्या माणसाच्या विरोधात नाही, फक्त त्याचा गैरवापर होता नाही या मताशी मी सहमत आहे. आणि जर कुठे असं होत असेल तर त्याला प्रतिबंध करण्यासाठी भारतीय दंड संहितेमध्ये प्रोव्हिजन आहे, तिचा त्यांनी वापर करावा असं मी स्पष्टपणाने म्हणेन. पण पुढचा प्रश्न आहे जो प्रेक्षकांमधून आलेला आहे की जी वंचित आघाडी जी स्थापना झालेली आहे आणि आता महाराष्ट्रामध्ये त्याचं बऱ्यापैकी वारं व्हायला लागलं आहे आणि दलित समाज असेल, वंचित समाज असेल, बहुजन समाज असेल, हा मोठ्या संख्येने तिकडे जाताना दिसतोय. तुम्हाला काय वाटतंय? जी गर्दी जमते तिला तर आपण सॅल्यूट केलं पाहिजे. आपल्याला गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की विशिष्ट लोकांचंच सत्ता हे महाराष्ट्रात राहिलेली आहे, विशिष्ट घराण्यांची. त्यामुळं वेगवेगळ्या जातीतला जो उपेक्षित वर्ग आहे, जो वंचित वर्ग आहे, हा कधी सत्तेत आलेला नाही. मला वाटतं की प्रकाश आंबेडकरांनी ते ओळखून त्याला वंचित आघाडी असं नाव दिलं आणि त्यांनी MIMशी युती केली. त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये धनगर समाज असेल, भटका समाज असेल, जे सत्तेपासून वंचित राहिलेत हे त्यांना पाठिंबा देत गेलेले आहेत आणि तो पाठिंबा वाढतोय दिवसागणिक. परंतु मला त्याच्यामध्ये असं वाटतंय की बाबासाहेबांनी रिपब्लिकन नावाची फार मोठी भूमिका दिली होती. प्रकाश आंबेडकरांच्या या भूमिकेमुळं ते रिपब्लिकन नाव कुठं दृढ होताना दिसत नाही. म्हणजे ते कधी बहुजन महासंघ या नावाने करतात, कधी आता ते वंचित आघाडी या नावाने करतायत. त्यांच्याबरोबर बाबासाहेबांचे नातू असल्यामुळे एक वलय आहे आणि ते साहजिक आहे. आणि बाबासाहेबांबद्दल प्रचंड दलित जनतेमध्ये प्रेम असल्या कारणानं दलित जनता मोठ्या प्रमाणात त्यांच्याबरोबर जाते. परंतु माझ्यासारख्या एका आंबेडकरवादी कार्यकर्त्याला असं वाटतं की 1990लाही अशा पद्धतीची दलित ऐक्याची भूमिका घेण्यात आली होती. त्यावेळी मोठमोठ्या सभा व्हायच्या, परंतु त्याचं राजकीय फलित किती मिळालं हे देखील उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. अलीकडे ज्या निवडणुका झाल्या भंडारा गोंदियामध्ये, त्या ठिकाणी लक्ष्मण माने जे त्यांच्याबरोबर आहेत, साहित्यिक आहेत ते, आणि त्यांनी काही शीट्स उभ्या केल्या होत्या आणि तिथे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सभांना गर्दी व्हायची की तेव्हा असं वाटत होतं की प्रकाश आंबेडकरांची सीट निवडून आहे. परंतु प्रत्यक्षात तसं मात्र झालं, त्या ठिकाणी राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सीट निवडून आली. त्यामुळं गर्दीचं मतामध्ये किती रूपांतर होतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि मला वाटतं राजकीय विश्लेषण करत असताना केवळ भावनेच्या आधारे जर विश्लेषण केलं गेलं आणि वस्तुस्थितीला जर दूर ठेवलं तर मला वाटतं ती योग्य कारण मीमांसा होत नाही.
त्यासाठी मला वाटते वस्तुस्थितीचं भान असलं पाहिजे. मला असं वाटते की प्रकाश आंबेडकर बाबासाहेबांचे नातू आहेत, ॲडव्होकेट आहेत, एक जुने जाणते आमच्या आंबेडकर चळवळीतले नेते आहेत, ते त्यांनाही कळत असावं. मला असं वाटतं की सर्वप्रथम आत्ता जर आपल्यासमोर जर महत्त्वाचा कार्यक्रम कुठला असेल तर जी भाजपा संविधान बदलवण्याची भाषा करते आहे, जी भाजपा आरक्षणाबद्दल समाजामध्ये दुही निर्माण करण्याचं काम करते आहे, जी भाजपा मनुस्मृतीचं राज्यपाल अशी मागणी करते आहे, जी भाजपा धार्मिक उन्माद माजवते आहे, आणि ह्या सगळ्याच्या ज्या गोष्टी आहेत, मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढलेली आहे, शेतकरी आत्महत्या करतायत, आदिवासींवर दलितांना मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार सुरू आहेत, आरक्षण धोक्यात आलेलं आहे, ह्या सगळ्या परिस्थितीला भाजपा शासन कारणीभूत आहे. त्यामुळं या शासनाला काही करून सत्तेपासून दूर लोटणं हे मला वाटते अगत्याचा कार्यक्रम असला पाहिजे. आणि त्यामुळं काँग्रेसच्या जरी काही भूमिका पटत नसल्या तरी काँग्रेस संविधान बदलण्याची भाषा करत नाही. काँग्रेस ज्या प्रमाणात भाजपा ॲग्रेसिव्ह आहे त्या प्रमाणात नाही. म्हणजे भाजपाचा एका दलितांना मारल्यानंतर भाजपाचा एक आमदार म्हणतो की मरे हुए गाय की किंमत भी ज़्यादा होती है, असं म्हणतोय. तशी काही भूमिका मला वाटते एकूणच बहुजन समाजाच्या बाबतीमध्ये काँग्रेसची दिसत नाही आहे. त्यामुळे जर भाजपाला रोखायचं असेल तर तुमच्यासमोर काँग्रेसशिवाय सध्या तरी पर्याय नाही. जर प्रकाश आंबेडकर यांनी जर आपल्या सीट्स उभ्या केल्या तर मला वाटतं त्याचा इनडायरेक्टली फायदा हा भाजपाला होणार आहे, कारण सेक्युलर मतांचं फार मोठं विघटन होईल. डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसबरोबर जावं असं तुमचं म्हणणं आहे? आणि मला असं वाटतं की ते पुढील काळामध्ये तसंच निर्णय घेतील. त्यांची आताही चर्चा सुरू आहे आणि लोकांचाही कल तसाच आहे की एकटं लढून काही सीट्स येणार नाहीत. म्हणजे त्यांच्याही जवळच्या कार्यकर्त्यांशी काही बोललो आहे, त्यांचंही मत आहे की आपण एकट्याने लढून काही राजकीय आपण काही साध्य करू शकतो अशी काही स्थिती नाही. त्यामुळं मला वाटते त्यांचं जी काही त्यांची स्ट्रॅटेजी असेल त्या स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून मला वाटते ते काँग्रेस राष्ट्रवादीवर बोलत नसतील. पण मला अशी आशा आहे की पुढील काळामध्ये ते काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर जातील असं मला स्वतःला वाटतं. बाकी काय निर्णय तो त्यांचा आहे. बरोबर. एक शेवटचा प्रश्न की आपण ही बहुजनांची क्रांती होईल असं सांगतो, पण त्यामध्ये बरेच फाटे फुटले जातात की कधी प्रकाश आंबेडकर काँग्रेसबरोबर जावं किंवा रामदास आठवले यांनी भाजपबरोबर सेनेबरोबर जावं, आणि जी नेते मंडळी जी आहे बहुजनांची तीच विविध पक्षांमध्ये विखुरली जात आहेत. अशी क्रांती होईल अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही की काही प्रॉब्लेम्स आहेत? क्रांती होईल. मला अशी आशा आहे की कोणताही आंबेडकरवादी, फुलेवादी, शाहू महाराज, शिवाजी महाराजांना विचार मांडणारा माणूस हा शांत बसणार नाही. जेव्हा जेव्हा अन्याय होईल, जेव्हा जेव्हा त्याच्या अधिकार हक्क डावळले जातील त्या ती वेळी तो आवाज करून उठेल. आणि मला अशी आशा आहे, मला तरुणांकडनं फार अपेक्षा आहे की आजचा तरुण सोशल मीडिया असेल किंवा इतर जी काही साधनं आहेत तो बाबासाहेब वाचतो आहे, तो फुले वाचतो आहे, आणि त्यामुळं एक विचाराचं वैचारिक मंथन, आदान प्रदान मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळं एक असा वेळ येईल की मला असं वाटतं की हाच तरुण एकत्र येईल आणि जे कोणी गटबाजीचं राजकारण करत असतील त्यांना उलथवून टाकेल आणि पुन्हा एकदा बाबासाहेबांच्या विचारांचा, फुल्यांच्या विचाराचा, शाहूंच्या आणि शिवाजी महाराजांच्या विचारांचा महाराष्ट्रात एक क्रांती आणि प्रतिरोधाची चळवळ उभी करण्याचं काम करेल अशी माझी आशा आहे आणि मी त्याबाबत आशावादी आहे. धन्यवाद किरणजी. थँक्यू. प्रेक्षको, विविध विषयांवर आपली चर्चा ॲडव्होकेट किरण चंदे यांच्याशी झाली. जे तुमच्याकडून प्रश्न आले होते ते बरेचसे प्रश्न मी त्यांना विचारलेले आहेत. काही प्रश्न तर राहिले असतील. तर ही जी मुलाखत आहे या मुलाखतीच्या खाली कॉमेंट्समध्ये तुम्ही तुमचे प्रश्न पाठवा. त्यांच्याकडनं आपण पुन्हा त्याची उत्तरं घेण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आजच्या जनतेचं न्यायालय या मालिकेमध्ये येथेच थांबतो आहे आणि तुम्हाला एक विनंती करतो आहे की ही जर मुलाखत तुम्हाला आवडली असेल तर ती लाईक करा, शेअर करा आणि मशाल न्यूज नेटवर्क हे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद. प्रेक्षको, नमस्कार. मशाल न्यूज नेटवर्क या चॅनलला आपण जो अल्पावधीतच भरभरून प्रतिसाद दिलेला आहे तो पाहून आम्ही खरं तर भारावून गेलो. या चॅनलला लाखो लोकांनी आत्तापर्यंत बघितलं आहे. म्हणजे तुम्ही जर हे चॅनल आमचं सर्च केलं, त्याच्यामध्ये अबाउटमध्ये गेलात
आणि चॅनलची माहिती बघितली तर आत्तापर्यंत हे चॅनल किती लोकांनी बघितलं आहे हे तुमच्या लक्षात येईल. अल्पावधीतच हजारो लोक या चॅनलशी जोडली गेली आहेत. त्यांनी हे चॅनल सबस्क्राईब केलं. तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली लाल रंगामध्ये एक सबस्क्राईबचं आयकॉन येईल, ते तुम्ही क्लिक करा. त्यानंतर तात्काळ ते बेलचं आयकॉन येईल, त्या घंटीवर क्लिक करा. म्हणजे तुम्हाला आमचे जे व्हिडिओ येतील, नवनवीन व्हिडिओ जे येत राहतात त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळत राहतील. आणि आता हे चॅनल मोठं झाल्यामुळं, वाढल्यामुळं आम्हाला हे लिंक पाठवणं शक्य होत नाही. आणि म्हणून लिंक पाठवण्याची अपेक्षा करण्यापेक्षा किंवा तो व्हिडिओ गाजल्यानंतर तो शोधत बसण्यापेक्षा आम्ही जे काही निर्माण करतो ते थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करावं अशी विनंती करतो. मित्रांनो, आपला भाग ग्रामीण आहे, डोंगराळ आहे, बऱ्याच वेळा नेट नसतं आणि बऱ्याच वेळा हे चॅनल कसं पाहावं हेही माहीत नसतं. म्हणजे अनेक मित्रांना अजूनही ते सबस्क्राईब करता आलेलं नाही. तुम्ही जर सबस्क्राईब केलं असेल तर आपल्या मित्रांना, शेजाऱ्यांना हे चॅनल सबस्क्राईब करून द्या. ते कसं करायचं ते सांगा. एखादा व्हिडिओ बघितल्यानंतर तो लाईक कसा करावा तेही समजून सांगा. आणि जास्तीत जास्त हे व्हिडिओ शेअर करून आपल्या लोकांपर्यंत पोहोचवा. खरं तर आता हे युगच इंटरनेटचं युग आहे. सोशल मीडिया सध्या फार्मामध्ये आहे आणि अशा वेळेस मशाल न्यूज नेटवर्क आपला एक वेगळ्या अस्तित्वाचा ठसा उमटवू पाहते आणि तो तुमच्या सर्वांच्या मदतीने. आणि म्हणून तुम्हाला विनंती करतोय की हे चॅनल जास्तीत जास्त लोकांनी पाहावं असं जर आपल्याला वाटत असेल तर सर्वांनाच हे चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती करा आणि येणारा प्रत्येक व्हिडिओ लाईक आणि शेअर करा एवढीच विनंती करतो आणि येथेच थांबतो. धन्यवाद.